बाळासाहेबांच्या नावावर राजकारण करायचं, त्यांच्या विधानाची खिल्ली उडवायची ही हिंमत आली कुठून, हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. काल शिंदे शिवसेनेचे नेते किरण पावसकर यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे नवा राजकीय वाद पेटलाय आणि हा वाद थेट हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाशी जोडला गेल्याने वातावरण आणखीनच तापलंय. म्हणजे इतकी वर्ष बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षात राहून फायदा उचलून ते नसताना त्यांच्या विधानाची खिल्ली उडवणं म्हणजे एक प्रकारचं पाठी खंजित खुपसण्यासारखंच झालं. नेमकं काय म्हणाले होते पावसकर आणि या वक्तव्यानंतर शिवसैनिकांचा आणि विरोधकांचा संताप, सगळं काही जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा. काल मुंबईत ठाकरेंच्या बंडखोर 6 खासदारांनी शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश केला. यावेळी किरण पावसकर यांनी बाळासाहेबांच्या विधानाची खिल्ली उडवल्याचं समोर आलंय, ज्यात त्यांनी 2 पक्षांच्या काम करण्याच्या पद्धतीची तुलना करताना एक विधान केलं. अनेकांना हे वाक्य थेट बाळासाहेब ठाकरे यांनी 2012च्या दसरा मेळाव्यात केलेल्या भावनिक आव्हानावर टोला असल्यासारखं वाटलंय. झालं असं, 2012 प्रकृती खालावलेली असताना बाळासाहेबांनी व्हिडिओ संदेशातून शिवसैनिकांना एक भावनिक विनंती केली होती. त्यांनी सांगितलं होतं, उद्धव आणि आदित्यला मी तुमच्या हाती सोपवत आहे, त्यांना सांभाळा. त्यावेळी हजारो शिवसैनिकांच्या डोळ्यात पाणी आलं होतं, कारण हा संदेश एका नेत्याचा नव्हता, तर आपल्या आयुष्यभराच्या लढ्याची जबाबदारी एका पुढच्या पिढीकडे सोपवणाऱ्या बाळासाहेबांचा होता. याच पार्श्वभूमीवर आता सगळीकडून किरण पावसकर यांच्या वक्तव्यावरून आक्रोश व्यक्त केला जातोय. शिवसैनिक अक्षरशः संतापले गेलेत. यावर पक्षाचे प्रवक्ते अखिल चित्रे यांनी थेट हल्लाबोल करत म्हटलंय की ज्या बाळासाहेबांच्या फोटो समोर नतमस्तक होता, ज्या बाळासाहेबांच्या नावावर मतं मागता, त्यांच्याच वक्तव्याची अशी सार्वजनिकपणे खिल्ली उडवली जात आहे. सत्ता मिळाल्यानंतर इतका अहंकार आला आहे का की आता बाळासाहेबांचे विधान सुद्धा विनोद वाटू लागले आहेत, असा थेट सवाल त्यांनी केलाय. अखिल चित्रे यांनी आणखीन एक मोठा आरोप केलाय की ते म्हणालेत, हे आता बाळासाहेबांचे सैनिक राहिलेले नाहीयेत, हे अमित शहांचे सैनिक झालेत. त्यांना बाळासाहेबांचे विचार नको झालेत, फक्त त्यांचं नाव हवं आहे. या वक्तव्यामुळे आता राजकीय वातावरण हे आणखीनच तापले. ज्या बाळासाहेब ठाकरेंच्या नावावरती राजकारण करतात, ज्या बाळासाहेब ठाकरेंचे फोटो लावून त्याच्यासमोर नतमस्तक होता, त्याच आदरणीय वंदनीय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या वचनांची सार्वजनिकपणे खिल्ली उडवता. हा किरण पावसकर नावाचा मूर्ख व्यक्ती खरं तर हा मूर्ख नाहीये, अहंकारी आणि अत्यंत ऐसान फरामोश असा हा माणूस आहे. शिवसेनेने दिलेल्या पदांवरती बाळासाहेबांच्या आशीर्वादाने हा इतका मोठा झाला. कामगारांच्या घामावरती स्वतःची तिजोरी भरणारा हा बाळासाहेबांची खिल्ली उडवतो. आणि जे स्वतःला बाळासाहेब ठाकरेंचे वारसदार बनवतात, ते दाढीवाले ते बाजूला उभे राहतात आणि त्यांच्या व्यासपीठावरती ही खिल्ली उडवली जाते. खरं तर आता हे महाराष्ट्रासमोर आणि देशासमोर आणि प्रत्येक बाळासाहेब प्रेमींसमोर हे स्पष्ट झालेलं आहे की एकनाथ मुंडे उर्फ एकनाथ शिंदे हे फक्त आणि फक्त शहांच्या आदेशाचं पालन करतात, फक्त शहालाच आपले पप्पा मानतात, फक्त शहाच त्यांचे गुरुवर्य आहेत आणि बाळासाहेबांचं नाव हे फक्त आणि फक्त स्वतःचं राजकारण संपवण्यासाठी हे वापर करत आहे. शिवसेना गिळंकृत करण्यासाठी त्याचा वापर करत आहे. जर खरोखर त्या एकनाथ मुंडेंमध्ये हिंमत असेल ना, तर त्या किरण पावसकर नावाच्या मूर्ख माणसावर, ऐसान फरामोश माणसावरती आधी कारवाई करावी आणि मगच त्यांनी स्वतःला बाळासाहेबांचं पाईप मानवावं. काल परवा त्या अमित शहा याला शिवसेना प्रमुख काय म्हणाले, हे स्वतःला शिवसेना प्रमुख समजायला लागले का? यांची लायकी काय आहे ना, हे प्रत्येक शिवसैनिक आणि प्रत्येक मराठी माणूस हे आता जाणतो. कारण त्यांच्याच व्यासपीठावरनं अशा प्रकारचं अश्लाघ्य कृत्य, ऐसान फरामोश कृत्य हे घडलेलं आहे. एकनाथ शिंदेनी ताबडतोब त्या किरण पावसकरवरती कारवाई करावी आणि सर्व शिवसैनिकांची, बाळासाहेब प्रेमींची आणि मराठी माणसाची माफी मागावी. यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील आक्रमक भूमिका घेतली आहे. संजय राऊत म्हणालेत, ज्यांना आज पाळणा घरावर विनोद करायचा आहे, त्यांचं स्वतःचं पालन पोषण मातोश्रीच्या पाळणा घरातच झालंय. बाळासाहेब नसते तर त्यांना कुणी ओळखलंही नसतं. एवढंच नाही तर त्यांनी शिंदे गटावर जोरदार टीका करत अनेक गंभीर आरोप देखील केले. काल शिंदे गटातला एक पोपट म्हणत होता काहीतरी, हे काय पाळणा घर आहे का? हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी
त्यांच्या वक्तव्याची खिल्ली उडवायचं काम काल मिंदे गटाने केलं आणि हे बाळासाहेब ठाकरेंचा विचार पुढे घेऊन चालले. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांनी वृद्धाश्रम काढले आणि पाळणा घरं पण काढली मुलांसाठी शिवसेनेनं, आणि त्याच पाळणा घरातून हे सगळे मिंदे तिकडे गेलेले. त्यांचं पालनपोषण याच पाळणा घरात झालं आहे मातोश्रीच्या, नाहीतर तुम्हाला कोणी विचारलं असतं, कुपोषणाने मेला असतात. वृद्धाश्रमं काढली शिवसेना प्रमुखांनी. जेव्हा प्रथम सरकार आलं मनोहर जोशींच्या नेतृत्वाखाली, तेव्हा महाराष्ट्रामध्ये मातोश्री वृद्धाश्रम योजना काढली. स्वतः शिवसेना प्रमुखांनी आणि मासाहेबांनी मातोश्री वृद्धाश्रम फार चांगल्या प्रकारे चालवलं आहे. तेव्हा पाळणा घरं, वृद्धाश्रम ही मानवतेची कामं आहेत, ती तुम्हाला कधीच जमणार नाही. तुम्ही ठेकेदारांची पाळणा घरं केलेली आहे. शिवसैनिकांचा संताप पाहताच किरण पावसकर यांनी त्यांच्या कालच्या वक्तव्यावर थेट स्पष्टीकरण दिलंय, ज्यात त्यांनी त्यांच्या वक्तव्याचा अर्थ हा बाळासाहेबांचा अपमान करण्याचा नव्हतं असं स्पष्ट सांगितलंय. पाहूयात. पण हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा अवमान कोण करण्याचं धाडस करणार नाहीत, केलेलं नाही, करणार नाहीत भविष्यामध्ये, आणि जर कोण करत असेल तर ते आम्ही सहनही करणार नाही. फक्त वाईट ह्या गोष्टीचं वाटतंय, स्वतःची पापं झाकण्यासाठी आपण शिवसेना प्रमुखांना आणखीन किती दिवस वापरणार तुम्ही, हे आम्ही त्या दिवशी बोललोय. मी पहिली व्यक्ती असेन की इकडे शिंदे साहेबांनी उठाव केल्यानंतर आम्हीच बाळासाहेब भवनला, आपल्यातले काही लोक होती, प्रसार माध्यमांसमोर स्पष्ट विचारलं होतं की का रे बाबा, ज्यांचं शिवसेना प्रमुखांचं नाव आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, आजकाल तुम्ही वंदनीय वंदनीय चालू केलंय, हिंदू हृदय सम्राट तुम्ही का म्हणत नाही? का तुम्ही राहुल गांधींच्या मांडीला मांडी लावून बसता म्हणून तिकडे हिंदू शब्द वापरत नाहीत का? हे विचारणारा मी होतो. ज्या बाळासाहेबांविषयी आम्ही आणि आमचे शिंदे साहेब एकच सांगतात, आम्ही हा वारसा नाही घेऊन आलोय, पण आम्ही त्यांचा विचारांचा वारसा घेऊन पुढे चाललोय, आणि आम्ही त्यांचा कसा अवमान करू? कालची जी क्लिपिंग होती ती क्लिपिंग काही माध्यमांसमोर बघितल्यानंतर मलाही थोडी कमालीची वाटली. म्हणजे आपल्याला ती दाखवायला हरकत नाही मला, मग तुम्हाला कळेल रेफरन्स काय. फक्त तेवढंच दाखवण्यात आलंय, रेफरन्स बघा मग तुम्हाला कळेल. हे फक्त लोकप्रतिनिधी पक्षामध्ये आलेत, पण यांना ज्यांनी निवडून दिले त्या सगळ्या मतदारांची जबाबदारी शिंदे साहेबांनी आज घेतलेली आहे. आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब हे सगळे आल्यानंतर यांची जबाबदारी आपल्या खांद्यावर आहे. एकीकडे सांगितलं जातं, आजपर्यंत मला सांभाळलं, तुम्ही दुसऱ्याला सांभाळा, त्यांना सांभाळलं की मुलाला सांभाळा. अरे हे काय पाळणा घर आहे का? आणि इकडे सांगितलं जातं की शिंदे साहेबांनी सांगितलं होतं, जे जे लोक माझ्या बरोबर आलेत, डॉक्टर श्रीकांत शिंदे, ही तुमची पण जबाबदारी आहे आणि तुम्ही माझ्या सर्व लोकांना सांभाळायचं आहे. हा फरक आहे आजच्या गोष्टीत. कालचा रेफरन्स हा एवढाच होता. 19 तारीखच्या वर्धापन दिनाच्या वेळी षण्मुखानंदमध्ये उभाटाचे नेते आहेत, त्यांनी सांगितलं की तुम्ही माझ्यावर प्रेम केलं, आता तुम्ही आदित्यवर प्रेम करा. त्यावर आम्ही बोललोय. एकीकडे आपण आपल्या मुलाला आमदार झाल्यानंतर 6 महिने पण नाही झालेत आणि तुम्ही त्याला कॅबिनेट मंत्री म्हणून नेऊन बसवलात, आणि दुसरीकडे शिवसेना प्रमुखांचे विचार घेऊन चालणारे शिंदे साहेब 3 वेळा खासदार झालेल्या मुलाला पण दिल्लीमध्ये मंत्री बनवण्याची संधी आल्यानंतर त्याने एका सिनियर लीडरला तिकडे त्यांनी मंत्री बनवलंय, प्रतापरावांना, पण आपल्या मुलाला बनवलं नाही. आणि आलेल्या लोकांची जबाबदारी, माझ्या मुलाची जबाबदारी तुम्ही घ्या असं नाही सांगत आहेत, पण जे माझ्याबरोबर आलेत, डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना तुम्हाला सांभाळावं लागेल. त्यांच्या प्रत्येकाच्या क्षेत्रामध्ये जिकडे त्यांना मतदारांनी मतं दिली त्यांच्याकडे तुम्हाला जाऊन त्यांचं फंडिंग, त्यांची कामं ही मंत्र्यांशी बसून तुम्हाला एकत्रित करावी लागतील. ही जबाबदारी ते आपल्या मुलावर टाकतायत. याविषयी आम्ही बोललोय. शिवसेना प्रमुखांनी आम्हाला तसंही तेव्हा सांगितलंच होतं की तुम्ही उद्धवला सांभाळलं, कोणी नाही सांभाळलं.
आता पावसकर यांनी स्पष्टीकरण दिलं असलं तरी आधी वक्तव्य करून नंतर स्पष्टीकरण देण्याला काय अर्थ आहे? मुलाला नातवाला सांभाळा हे काय पाळणा घर आहे का? या वक्तव्यावरून स्पष्ट समजून येतं की किरण पावसकरांना नेमकं काय म्हणायचं होतं, जरी त्यांनी आता स्पष्टीकरण दिलं असलं तरी. मात्र शिंदे बाजूला असताना हे बोलणं आणि त्यांचं गप्प राहून ऐकणं यामुळे सगळीकडे संताप व्यक्त केला जातोय. पण या संपूर्ण प्रकरणामुळे पुन्हा एकदा ठाकरे विरुद्ध शिंदे असा संघर्ष उफाळून आलाय. एका बाजूला शिंदे गट म्हणतो की त्यांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला जातोय, तर दुसऱ्या बाजूला ठाकरे गटाचा असा दावा आहे की केवळ उद्धव किंवा आदित्य ठाकरे यांच्यावरचा टोला नाहीये हा, तर बाळासाहेबांच्या भावनिक संदेशाचाच अपमान आहे. तुम्हाला पावसकरांच्या वक्तव्याबद्दल काय वाटतं? कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा.